नमस्कार. डिलिमिटेशन म्हणजे प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांची संख्या आणि मतदारसंघासाठी सीमा निश्चित करण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया संसदेच्या एका कायद्यानुसार स्थापन केलेल्या डिलिमिटेशन कमिशनद्वारे केली जाते. या प्रक्रियेत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जागांचे पुनर्वाटप केले जाते. ही प्रक्रिया लोकसंख्येवर आधारित असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये एरिया कमी असूनही लोकसंख्या अधिक असल्याने तिथे अधिक जागा मिळतात, तर मोठ्या एरिया असलेल्या पण तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये जागांची संख्या कमी राहते. उदाहरणार्थ अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा असूनही फक्त 2 जागा तेथे आहेत, तर मुंबई, ठाणे यांसारख्या दाट लोकसंख्येच्या शहरांमध्ये अधिक जागा आहेत. 1951, 1961 आणि 1971च्या जनगणनेच्या आधारे ही प्रक्रिया राबवण्यात आली. 1971च्या जनगणनेनुसार लोकसभेतील जागांची संख्या 543 निश्चित करण्यात आली. त्यावेळी देशाची लोकसंख्या 54.8 कोटी होती. मात्र लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रमाण त्यानंतर स्थिर ठेवण्यात आले. राज्यांना लोकसभेत प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या आधारावर मिळत असल्यामुळे जर नवीन जनगणनेनुसार जागा वाढवल्या गेल्या तर लोकसंख्या नियंत्रणासाठी राज्य प्रयत्न करणार नाहीत असा विचार समोर होता. त्यामुळेच 1976 नंतर डिलिमिटेशन कमिशन स्थापन केले नाही आणि लोकसभेतील 543 जागा निश्चित ठेवण्यात आल्या. 2026 मध्ये नवीन डिलिमिटेशन कमिशन स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी नवीन जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. कोविड-19 मुळे 2021ची जनगणना पुढे ढकलली गेली असून ती अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेनंतरच लोकसभा जागांचे पुनर्वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 5 दशकात देशात लोकसंख्या वाढ असमान राहिली. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली, तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये तुलनेने कमी वाढ झाली. त्यामुळे जागा वाढवल्या किंवा तेवढ्याच ठेवल्या तरीही लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघाचे पुनर्वाटप होईल. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान यांसारख्या राज्यांना अधिक जागा मिळतील, तर दक्षिण भारतातील राज्यांना तुलनेने कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन बाबतचे 2 पर्याय सांगितले जात आहेत. पहिला पर्याय ज्यामध्ये सध्याच्या 543 जागा कायम ठेवणे आणि त्याच राज्यामध्ये पुनर्वाटप करणे. यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांना आधीपेक्षा जास्त जागा मिळतील, तर तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळासारख्या राज्यांमध्ये जागांची संख्या कमी होईल. दुसरा पर्याय ज्यामध्ये लोकसभेच्या जागा 848 पर्यंत वाढवल्या जातील आणि त्या वाटप केल्या जातील. असे केले तरी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशच्या 63, बिहारच्या 39, राजस्थानच्या 25 आणि मध्य प्रदेशच्या 23 जागा वाढतील. परिणामी या राज्यांमधील जागांची संख्या जवळपास दुप्पट होईल, परंतु दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तुलनेने फारच कमी वाढ होईल. केरळ, हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये जागांची संख्या अजिबात वाढणार नाही. महाराष्ट्राच्या जागा 48 वरून 76 होण्याची शक्यता आहे, म्हणजेच 30 जागांची वाढ होईल. जर पहिला पर्याय निवडला गेला तर उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल आणि दक्षिण भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी होईल. दुसऱ्या पर्यायानुसार जरी सर्व राज्यांमध्ये जागा वाढवण्यात आल्या तरी मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांना प्रचंड फायदा होईल. त्यामुळे प्रादेशिक असमतोल वाढेल. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्ये या बदलाला विरोध करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे फायदे मिळण्याऐवजी त्यांना शिक्षा दिली जात आहे. त्यांनी जबाबदारीने लोकसंख्या वाढ रोखली, मात्र जर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा जागांचे पुनर्वाटप झाले तर त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या तुलनेने कमी होईल. त्यामुळे या निर्णयामुळे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांचे नुकसान होत असल्याची त्यांची भूमिका आहे. होम मिनिस्टर अमित शाह यांनी अलीकडे एका पब्लिक मीटिंगमध्ये स्पष्ट केले, कोणत्याही राज्यातील सीट्स कमी केल्या जाणार नाहीत, तर सर्वच राज्यांसाठी प्रो रेटा तत्वावर जागांची वाढ होईल. मात्र हे प्रो रेटा शेअर सध्याच्या पर्सेंटेजच्या सीटवर आधारित असेल की प्रोजेक्टेड पॉप्युलेशनच्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दक्षिण भारतातील राज्य, उत्तरेकडील लहान राज्य जसे की पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि नॉर्थ ईस्टचे काही राज्य यांना मोठ्या उत्तर भारतीय राज्यांच्या तुलनेत तोटा होण्याची शक्यता आहे. हे संविधानातील फेडरलिझम या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जाऊ शकते. ज्या राज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोलसाठी काम केले त्यांच्या जागांच्या शेअरमध्ये घट होईल. त्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व कमी होईल आणि त्यांच्यात निराशेची भावना निर्माण होईल. डेमोक्रेसी म्हणजे रूल किंवा गव्हर्नमेंट बाय द पीपल. याचा अर्थ असा की गव्हर्नमेंट हे मेजॉरिटीने निवडले जाते आणि त्याचा आधार म्हणजे 1 सिटीजन 1 वोट. मात्र 1976 पासून पॉप्युलेशन कंट्रोलच्या हितासाठी हे प्रिन्सिपल डायल्यूट करण्यात आले आणि डिलिमिटेशन एक्सरसाइज प्रथमच पोस्टपोन करण्यात आली.
अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील सीटची संख्या 1913 पासून 435 वर स्थिर ठेवण्यात आली आहे. जरी देशाची पॉप्युलेशन 1911 मध्ये 9.4 कोटीवरून 2024 मध्ये अंदाजे 34 कोटीपर्यंत म्हणजे 4 पट वाढली आहे, तरीही जागा मात्र स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्याच तत्वावर आपणही असा काही निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्याची लोकसभा 543 जागांसह 5 दशकापासून कार्यरत आहे. अंदाजानुसार पुढील 3 दशकात लोकसंख्या 165 ते 170 कोटीच्या आसपास पोहोचेल आणि नंतर कमी होत जाईल. त्यामुळे सध्याच्या जागांची संख्या कायम ठेवणे हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे प्रादेशिक समतोल राखला जाईल आणि कोणतेही राज्य नाराज होणार नाही. प्रत्येक पक्ष कोणताही निर्णय घेताना त्यातून त्यांना किती फायदा होईल याचा विचार करतो. भाजपासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही अत्यंत महत्त्वाची राज्ये आहेत, कारण तिथे भाजपाचे कोर मतदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या राज्यामध्ये कायदेशीररित्या जागा वाढवण्याची संधी मिळत असताना भाजप ती गमावेल का? त्याच वेळी दक्षिणेकडे राज्यामध्ये भाजपचा प्रभाव कमी आहे, पण तिथे असलेल्या विरोधी पक्षांच्या जागा कमी करण्याची संधी मिळत असताना भाजप ती सोडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 1976 मध्ये सरकारने लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने पुढील डिलिमिटेशन कमिशन स्थापन केले नव्हते. त्यानंतर काही राज्यांनी त्या क्षेत्रात चांगले काम केले. त्यामुळे आता मोदी सरकारने केवळ अल्पकालीन फायद्याचा विचार न करता राष्ट्रीय हित लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक ठरते आणि यामधून भारत सरकार कायम चांगले काम करणाऱ्या राज्यांना सपोर्ट करते हे दाखवून देणे गरजेचे ठरते. असेच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.